नमस्कार मंडळी. मी शिरीष ठाकूर. आपण पाहताय लोकस्पंदन. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. पुराणात भस्मासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाला असं वाटायचं की आपलं सगळ्या पृथ्वीवर राज्य असावं, आपल्याला सगळ्यांनी घाबरावं. मग तो विचार करत होते की असं काय करता येईल आपल्याला. तेव्हा त्याला असं सुचवण्यात आलं की जर तुला या पृथ्वीवर राज्य करायचं असेल तर तू महादेवाची उपासना कर. आणि महादेवाची उपासना केल्यानंतर तुला प्रसन्न झाल्यानंतर तू त्यांच्याकडून तुला इच्छित असलेला वर मागून घे, जेणेकरून तुला या पृथ्वी तलावर राज्य करता येईल. मग झालं, भस्मासुरानं सर्व सुखाचा त्याग केला आणि तो तपश्चर्याला बसला. अगदी कठोर तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिव त्याला प्रसन्न झाले आणि त्यांच्या समोर आले आणि त्यांनी सांगितलं की बोल, आता मी तुला प्रसन्न झालोय, तुला काय मागायचं असेल ते माग. आणि भस्मासुरानं काय वर मागावा, तर भस्मासूर महादेवाला म्हणाले की देवा, तू जर मला वर देणार असतील तर असा वर दे की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं भस्म व्हावं. मग महादेवानीही काही मागचा पुढचा विचार केलाच नाही आणि त्याला तो वर देऊन टाकला की तथास्तु म्हणाले, तू जसं म्हणतोस तसंच घडेल. हा वर मिळाल्याबरोबर तो एकदम म्हणजे भस्मासूर एकदम हर्षभरित झाला, एकदम उत्साहित झाला आणि त्याने काय चालू केलं की तो उठला आणि असं प्रत्येक याच्यावर सर्वसामान्य त्यावेळी जे त्याची जनता म्हणजे प्रजा असेल त्या प्रजेवर हात ठेवत निघाला आणि त्याला ती मजा वाटायला लागली. कुठल्या तरी जनावरावर हात ठेवला, कुठल्या तरी माणसावर हात ठेवला आणि त्याचं भस्म व्हायचं आणि त्याला ते बरं वाटायला लागलं. आता शेवटी राक्षसच असल्यामुळं आणि राक्षसी वृत्ती ही त्याच्या ठाई भरलेली असल्यामुळं त्याला त्या गोष्टीमध्ये जेवढी लोकांना पीडा देईल तेवढं त्याला बरं वाटायला लागलं आणि तो प्रजेचा असा छळ करायला लागला. आणि मग हे झाल्यानंतर ते प्रजेनं पुन्हा महादेवाकडं हे केलं, तक्रार केली की बघ देवा, तू हा आशीर्वाद दिलायस आणि त्याचा हा दुरुपयोग करायला. तेव्हा महादेवानी त्याला सांगितलं भस्मासूरला की तू असं करू नकोस, असं वागू नकोस चुकीचं. तेव्हा तो काय म्हणाला, तू काय सांगतोस म्हणाला, मी तुला प्रसन्न करून घेतलं, आता मी म्हणाला तुलाच भस्म करतो, सांग, थांब. आणि तो महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. म्हणजे बघा, राक्षसी वृत्तीची माणसं कशी असतात की ती एखाद्याला आपल्याला जे इच्छित साधायचं आहे त्याकरता सगळे अगदी म्हणजे नम्र होतील, विनम्र होतील, गोड बोलतील, सगळं करतील. पण आपली एकदा जे काही इच्छित आहे ते साध्य केल्यानंतर पुन्हा ज्याच्यामुळे ते आपल्याला साध्य झालं त्याला सुद्धा संपवायला ती अशी राक्षसी वृत्तीची माणसं कमी करत नाहीत. तसंच भस्मासुरानं काय केलं की महादेवाच्याच डोक्यावर हात ठेवायला तो निघाला आणि मग महादेव त्या घाबरला की बाबा आता हा माझ्या डोक्यावर जर हात ठेवला, कारण महादेवानीच आशीर्वाद दिलेला होता की ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील त्याचं भस्म होऊन जाईल. आणि मग महादेव तिथून गेले निघून आणि ते जाऊन कैलासात बसले. आणि मग आता लक्षात आलं महादेवांच्या की आपण जर याच्या समोर आलो तर हा आपल्यावर हात ठेवेल आणि आपलं भस्म करेल. मग सृष्टीचा नियंता असलेले ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या लक्षात आलं की आज महेश म्हणजे महादेवावर संकट आलेलं आहे. आणि मग विष्णूनं काय केलं की ह्या संकटातून, जे महादेवानंच उभं केलेलं संकट होतं, त्या संकटातून जर महादेवाला वाचवायचं असेल तर आपल्याला भस्मासुराचा नाश केला पाहिजे. आणि मग भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनी म्हणजे अतिशय एक सुंदर अशी स्त्री जी नर्तन विद्येत पारंगत होती आणि नर्तकी म्हणून ती त्या भस्मासुराच्या समोर आली. आणि भस्मासूर तिला बघितल्यानंतर तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि त्याने तिच्याबरोबर लग्न करायची इच्छा प्रकट केली. तेव्हा तिनं सांगितलं की तू माझ्याबरोबर जर नाच करशील, जसा मी नाच करेन तसं जर तू नृत्य केलंस तर मी तुला वरमाला घालीन. आणि त्या पद्धतीनं मग भस्मासुराचं आणि त्या मोहिनीचं नृत्य सुरू झालं. आणि जसे जसे हावभाव ती मोहिनी करेल तसं तसं हा भस्मासूर ते करायला लागला. आणि एका क्षणी मोहिनीनं काय केलं की तिनं आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि डोक्यावर हात ठेवल्यानंतर या भस्मासूर हा तिच्या त्या नाचामध्ये इतका म्हणजे मशगूल झाला होता
की त्याला आपल्याला महादेवाने काय वर दिलं याचं सुद्धा भान राहिलं नाही. आणि जसं मोहिनीनं आपल्या डोक्यावर हात ठेवला तसं त्यानं देखील आपल्या डोक्यावर हात ठेवला. त्यानं आपल्या डोक्यावर हात ठेवता क्षणी त्याचं जळून भस्म झालं. कारण वरच तसा होता की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचं भस्म होईल. मित्रांनो, महादेवाची कथा ही आपल्याला ह्या कथेतून काय बोध घ्यायचा आहे की महादेव हे अत्यंत भोळे, म्हणजे भोळा साम असंच त्यांना म्हटलं जातं. तुम्ही त्यांची जर मनोभावे सेवा केलीत, मनोभावे भक्ती केलीत तर महादेव तुम्हाला प्रसन्न होतात. आणि अगदी काही अवडंबर करावं लागत नाही त्या पूजेसाठी किंवा भक्तीसाठी. महादेवाची भक्ती तुम्ही सहजरित्या करू शकता. अगदी त्या महादेवांचं वर्णनच आहे की स्मशानात राहणारा, वैराग्य पत्करलेला, अंगाला भस्म लावणारा आणि वल्कल नेसून फिरणारा असा हा महादेव आहे. आज शिवरात्रीचा पवित्र दिवस आहे. आज सर्वांनी भगवान शिवाची मनोभावे आराधना करा आणि तुमच्या इच्छित काय असेल ते तुम्हाला फलप्राप्ती होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील सैन्याचा हर हर महादेव हाच मूलमंत्र होता. हर हर महादेव म्हणजे सगळ्या दुःखाचं किंवा संकटांचं हरण करणारा असा महादेव आणि प्रत्येकात असलेला महादेव म्हणजे हर हर महादेव. तर तुम्ही प्रत्येकानं जर आपल्या मनातला महादेव जागृत केला, आपल्या मनात असलेला महादेवाविषयी जर तुम्ही एकाग्र झालात तर तुम्हाला महादेवाचं दर्शन नक्की घडेल. आणि महादेव म्हणजेच तुमचा रक्षणकर्ता देव आहे. तर त्या महादेवाची आपण सर्वांनी आराधना करूया आणि आज शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला वंदन करूया. मग वंदन करत असताना ते शिवरात्रीच्याच दिवशी म्हणून करायचं नाही. रोज आपण जरी महादेवाची आराधना केली तरी ते आपल्यासाठी चांगलंच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि ह्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.